लग्नानंतरचा पहिला गणपती सण आणि माझा पहिला ओवसा. नमस्कार मंडळी, मी गुहागरची लेक आणि देवगडची सून मिसेस राणे. लग्नानंतरचा पहिला गणपती सण आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की आईवडिलांना सोडून मी सण साजरे करेन. पण काय करणार, शेवटी मुलगी लग्न करून सासरी आली. पण हा सासरचा पहिला गणपती खूप मेस्मरायझिंग झालं माझ्यासाठी. खरं सांगायचं झालं तर मला यांच्या भाषेमधलं जास्त कळत नाही, कारण इकडे प्रॉपर मालवणी भाषा बोलली जाते, जी मला समजणं कठीण जातं, म्हणणं तर लांबची गोष्ट. कोकणातल्या कोकणातच मला एवढा डिफरन्स अनुभवायला मिळाला, पण मजा दुप्पटीने आली. सासर आणि माहेरच्या गणपतीमध्ये कॉमन गोष्ट सांगायची झाली तर ती अशी की या दोन्ही मूर्त्या सेम फुटाच्या आहेत. त्यामुळे असं वाटलंच नाही माहेरी नाही आहे. असो, बाप्पा कुठेही असो, कोणाच्याही घरी असो, बाप्पा बाप्पा आहे. बाप्पाच्या पुढ्यात फुगड्या घालणं, भजन व इतर गेम्स, रात्रीचे मजा करत सर्व फॅमिलीसोबत. फॅमिलीवरून आठवलं, यांची फॅमिली म्हणजे माझ्या कुटुंबामधले 7-8 घरं म्हणजे एक फॅमिली आहे यांची. पण खरं आहे, फॅमिली जेवढी मोठी मजा तेवढी मोठी. बेस्ट गोष्ट सांगायची झाली ना एवढ्या मोठ्या फॅमिलीची, तर ती एकच, आम्ही अख्खं गाव बनू शकतो. आरतीला उभं राहिल्यानंतर मला असं वाटतच नाही की आमच्या घराच्या बाहेरून कोणी आलं आहे, कारण जास्त जण तर आमचेच. नाचत गात आरती, फर्स्ट टाईम मी नाचत आरती केलेली आहे. हो, पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण मजा एक नंबर आहे राव. गणपतीचे 11 दिवस कधी निघून गेले कळले नाही. नंतर जसं निघायची वेळ आली तसं पाऊलच उठणं बंद झालं की घराच्या बाहेर मला जायचंच नाही आहे. खरंच गाव किती आपलं असताना. कसे झाले 2025चे गणपती. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.